केळी खूप जास्त पिकलेली असेल तर मंडळी तुम्ही काय करता त्याचं मला कमेंट करून नक्की सांगा। इथे मी काय केलेलं तुम्हाला सांगतेच पुढच्या व्हिडिओमध्ये। मस्तपैकी अशा बदाम टाकून सजवून घेतलेला आहे। 3 सण झालेले होते, मस्त देवाची पूजा करून घेतलेली होती। भांड्यांचा हा पसारा पडलेला होता, कधी वरती असं झालेलं। करंटी जाळली आणि घरामध्ये मस्त असं धूर करून घेतलं, कापूर टाकलेलं, त्यामध्ये मस्त धूप टाकलेलं, उदी टाकलेली, खूप सुगंध पसरलेला घरामध्ये। ही पिकलेली केळी होती, इलायची केळी होती, त्यामध्ये मी हे अमूलचं दूध टाकलेलं, थोडं साखर टाकलेली होती आणि छान असं ग्राइंड करून घेतलं। मस्त असं हेल्दी हे केळ्याचं मी मिल्कशेक बनवलेलं होतं। इथे तुम्ही पण पिकलेली केळी खात नसेल त्याचा मिल्कशेक बनवून घ्या, असं खूप छान लागतं। आणि नंतर जेवणाची वेळ झालेली होती। जेवणामध्ये काय करायचं खूप मोठा प्रश्न पडलेला होता। वाटण वाटायचं तर खूप कंटाळा येतो, खोबरं किसायचं, म्हणून मी नारळ फोडला, पटकन खोबरं चिरलं आणि गॅसवर छान असं भाजून घेतलं। लगेच खोबरं भाजून झाल्यावरती कांदा पण मस्तपैकी भाजून घेतलेला होता। तोपर्यंत एका साईडला सगळी बघा एवढी भांडी, पूर्ण ट्रे भरलेला भांड्यांचा, एवढी भांडी होती। मस्त कांदा पण छान इथे भाजलेला होता, खरपूस असा। सगळं काढलं, थंड वगैरे करून घेतलं आणि वाटण करायला घेतात थोडेसे लसूण घातली आणि थोडंसं अद्रक घातलं, छान वाटून घेतलं। आणि इथे मी शेंगा घेतल्या, बटाटा घेतला, तुम्हाला बघून कळलं असेल मी काय बनवणार आहे। हो, मी शेंगाने बटाट्याची भाजी बनवणार होते, म्हणजे अशी आमटी बनवणार होते त्याची। छान असं वाटण आपलं वाटण झालेलं होतं। कांदा छान फोडणीला घातला, मस्तपैकी परतून घेतला, लाल तिखट हळद घातलं, मीठ घातलं आणि छान परतून घेतलं। थोडंसं टॅमॅटो पण टाकलेला होता, छान परतून घेऊन त्यामध्ये मी वाटलेला मसाला घातला, पुन्हा एकदा छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि कापलेले शेंगा आणि बटाटा त्यात टाकून मस्तपैकी परतून घेतलेलं। एका साईडला छान असा इंद्रायणी राईस करायला ठेवलेला होता, कुकर लावलेला होता, कुकरची शिट्टी झाली आणि आम्ही जेवायला बसलो। तर मंडळी व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा। बाय।